सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हेराल्ड. पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून रिक्षात बसू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका रिक्षा चालकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. ही घटना चिंचवड येथील शिवाजी चौक परिसरात शनिवारी रात्री घडली. या हल्ल्यात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून हल्लेखोरांनी त्यांच्याकडील रोख रक्कमही लुटली आहे. या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी गजानन जगदेव इंगळे वय वर्ष 24 राहणार चिखली यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश महादेव पुजारी वय वर्ष 18 आणि उत्कर्ष हनुमंत गुंडे वय वर्ष 18 दोघेही राहणार चिंचवड परिसर यांनी गजानन यांच्या रिक्षातून आनंदनगर येथे सोडण्याची मागणी केली होती. मात्र काही कारणास्तव गजानन यांनी त्यांना रिक्षात बसण्यास नकार दिला. याच गोष्टीचा राग मनात धरून दोन्ही आरोपींनी गजानन यांच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात गजानन गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर आरोपींनी गजानन यांच्याकडील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली आणि घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपी विरोधात कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे रिक्षा चालकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.